विठ्ठल 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 बाबा विठ्ठल अहो विठ्ठल तुम्ही बोलायला लागलात याचा खूप आनंद झालाय आम्हाला. विठ्ठल 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 मी काय म्हणतोय विठ्ठल विठ्ठल इतक्या वर्षाचं खूप काही साठलं असेल ना तुमच्या मनात. विठ्ठल विठ्ठल आम्हाला भेटल्यावर हे सांगू ते सांगू असे विचार येत असतील. विठ्ठल विठ्ठल ते सगळं सांगू शकाल का बाबा तुम्ही? विठ्ठल विठ्ठल काही आठवतंय का तुम्हाला? विठ्ठल 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 मला ओळखलं का? मी दिगू बाबा, तुमचा दिगू. विठ्ठल 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 बाबा मला सांगा, विठ्ठल बाबाजींचं आसन बघून तुम्हाला राग आला होता. विठ्ठल 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 त्यावर तुम्ही टाळ फेकला होता विठ्ठल का? विठ्ठल 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 नाही ग सखू, आपल्याला हळूहळू बाबांना बोलतं करायलाच हवं. त्यातूनच आपल्या प्रश्नांची उत्तरे सुटतील. कारण सखू, बाबा अजाणतेपणे जे वागतायत ना त्याला काहीतरी अर्थ नक्कीच आहे. बाबांनी पादुका विहिरीत टाकल्या म्हणजे त्यांच्या मनात काहीतरी खळबळ आहे. बाबा सांगा ना, का का केलं तुम्ही असं? विठ्ठल 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 विठ्ठल. छे, दादा विठ्ठल विठ्ठल शिवाय दुसरं काहीच बोलत नाहीये. काहीच उपयोग नाहीये कान लावून. छे. बाबा अहो घाबरू नका. आता तुम्ही त्या अंधाऱ्या खोलीत नाही आहात, आमच्या जवळ आहात. तुमच्या स्वतःच्या घरात सुरक्षित आहात. तुम्ही मोकळेपणाने बोला, न घाबरता बोला. बाबा तुमच्या मनातलं बोला. तुम्ही निदान माझ्याजवळ तरी बोला. ठीक आहे बाबा, तुम्हाला बोलावंसं वाटेल तेव्हा बोला तुम्ही. पण सांगाल ना तुमच्या मनातलं? ठर 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 ठर. हे असेच जर बरे होत गेले ना, बोलायला लागले, त्यांना समजा आठवायला लागलं, तर मग तुझं बिंग फोडणार ते. हे तरी कळतंय का? याचा गोर लागलाय ग आम्हाला. काढा घेतल्यावर पंत असे असे कोमे जायला पाहिजेत. ही अशी तरतरी कशी काय येते त्यांना? तू पंतांना काढा नीट देतेस ना मनोरमे? हो, अगदी काटेकोरपणे वेळच्या वेळी सखूकडनं काढा देते ना मी त्यांना. सखू म्हणजे सखू काढा देते पंतांना? हो, कारण माझ्याकडून किंवा इतर कुणाकडून ते काहीच घेत नाहीत. सखूच्या हातूनच घेतात. आणि त्यांच्या पोटात काढा तर जायलाच हवा ना. पण बाबाजी, सखूवर माझं अगदी बारीक लक्ष असतं. आणि तरी बी काड्याचा असर होत नाही. म्हणजे कुठं तरी पाणी मुरतय. काढा सखूच्या आतून जातोय पंतांच्या पोटात. म्हणजे सखूच काहीतरी गोंधळ घालत असणार. तरी तुला सांगितलंय मी मनोरमे, ती सखू साधी सरळ पोरगी नाही. ज्या गोष्टी आपल्याला अशक्य वाटल्या त्या गोष्टी अशा चुटकीत करून दाखवल्यात शक्य तिनं. काहीतरी निश्चित गोळ आहे मनोरमे. त्या सखूवर बारीक, एकदम बारीक लक्ष ठेवायला हवं. पंत बरं होणं आपल्याला परवडण्यासारखं नाहीये. अहो तुम्ही एवढे अस्वस्थ का? मला हे कुडच उलगडत नाहीये. विठ्ठलाचं नाव घेतल्यामुळे सखूची वाचा गेली आणि वाचा गेलेला आमचा दादा विठ्ठल विठ्ठल बोलायला लागला. अहो हे माझ्या लक्षातच आलं नाही. तरी नशीब, सध्या दादा फक्त
फक्त विठ्ठल विठ्ठल बोलतोय. म्हणजे दादा जर आणखीन काही बोलायला लागला तर कुणाकुणाची काय काय गुपितं बाहेर येतील मला खात्री आहे ना. हसतेस? हस. तुली जवळ बसून हे असं हसणं तुला जमतं बरं? मला नाही हो जमणार. काढा पाजतेस, सेवा करतेस, सतत शिव्या खातेस, शिक्षा शाप भोगतेस, बोलता येत नाही तरी सुद्धा का हसतेस देवच जाणे. ही ना निगरगट्ट आहे मेली, निगरगट्ट. हम्मय मेली. एवढी मी वटवट केली तरी यंत्रासारखी काडा घेऊन गेली. मामांजी, तुम्ही घाबरू नका. बाबाजींनी दिलेला नाही, मी तयार केलेला, आपल्या वैद्य बुवाने शिकवलेला गुणकारी काढा आहे हा. बघा ना, तात्काळ परिणाम दिसायला लागला. तुम्ही उठून चालताय, विठ्ठल नाम घेताय, होय ना? सुधारतीये ना तब्येत? असताना या सखोला इतका आनंद कसला होतो? कसल्या खुशीत हसतीये. जय जिंगरोबा. बाबाजी, बाबाजी, नमस्कार करते. या ना, बसा ना, बसा. बाबाजी, पादुका विहिरीतून काढून अभिषेक पूजा करून प्रतिष्ठापना केलेली आहे. बाबाजी, तुम्ही सांगितलं होतं तसं मी सखूवर अगदी बारीक लक्ष ठेवलं होतं. तुम्हीच दिलेला काढा पाजते ना याची खात्री करून घेतली. बाळविनो, सखूकडे जाण तिला म्हणावं, आम्ही जोवर बोलवत नाही बाहेर तवर यायचं नाही. हा, जा. वहिनी, ऐका, तुम्ही सध्या बाहेर जाऊ नका. म्हणजेच बाबाजीने निरोप पाठवलाय तसा. वहिनी, रमाई बाबाजींना त्या काड्याबद्दल काहीतरी सांगत होती. त्याबद्दल चर्चा चालू आहे त्यांची.
तुम्ही थांबा, मी आलोच. बरोबर, मामांजींची तब्येत त्या काढ्यामुळे बिघडायच्या ऐवजी सुधारते. यावरून काहीतरी संशय आलाच असेल ना त्यांना. तुम्हा समजांना ठावायच, पंतांना वाईट शक्तीने कैद केलंय. त्याचा लय घाणेरडा परिणाम पंतांवर होतोय. वय आणि त्यात सखून माती घालली. लय मोठी चूक केली तिनं पंतांना थेट त्या खोलीच्या बाहेर काढलं. त्यामुळे त्या वाईट शक्ती अजून सुद्धा पंतांच्या शरीरात मौजूद असू शकतात. त्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतोय. आम्ही पंतांना काढा बी दिला, पण काढा पिऊन बी पंत येडे वाकडेच बघतायत. याचा अर्थ त्या काड्याचा असर होत नाहीये. म्हणजेच कुणीतरी काढा बदलले. म्हणून मी तू म्हणली होती की सखू पंतांना काढा देते. हो, म्हणजे आम्हाला खात्री आहे की काढा सखूनच बदलला. क्षमा करा बाबाजी, पण सखू काढा बदलेल अशी शक्यताच नाही. अहो बाबा लवकरात लवकर बरे व्हावेत हे सगळ्यात जास्त सखूलाच वाटतं. आणि स्वतःच्या जीवावर उदार होऊन बाबांना वाचवणारी सखू त्यांना बरं करणारा काढा का बदलेल ना. आला नवरोबा आला बायकोसाठी लगेच धावत, तिची बाजू मांडत. अरे तुला बापाच्या जीवापेक्षा बायकोचीच काळजी जास्त आहे का रे दिगू? तुझी बायको लबाड आहे, धूर्त आहे, कपटी आहे असं आम्ही म्हणलंय नाही. नसल ती, पण तिच्यावर दुष्ट शक्तींचा प्रभाव असेल तर त्या तिच्याकडून या समध्या गोष्टी करून घेत असतील तर आम्हाला प्रत्यक्ष सखूशीच बोलावं लागेल. बोलवा तिला. ए विनू, जा बोलव. विठुराया, काय रे, काय एकावर एक संकट येत आहेत. मामांजी बरे व्हावेत म्हणून मी धाडस करून काढा बदलला, पण आता त्याची शहानिशा चालू आहे. मी काढा बदलला हे काही झालं तरी कबूल करणार नाही, आणि मला बोलताच येत नाही, म्हणून खोटं बोलण्याची वेळच येणार नाही. पण विठुराया, लक्षात ठेवा, आपल्याला मामांजींना लवकर बरं करायचंय. वहिनी, तुम्हाला बाहेर बोलवलंय. विठ्ठल 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 विठ्ठल. दिलास का काढा मामांजींना? बदललेला काळाच पाजलास ना ग सखू. बदललेला काळाच पाजलास ना ग सखू. बाबाजी, आम्ही बोलतोय, मध्ये मध्ये नाही बोलायचं. सखू, कर सांग, तू काढा बदलला आहेस नव? मी काय सांगतोय लक्षात घ्या. आम्ही दिलेला काढा नियमानं दिला नाही,
तर 8 दिवसात पंतांच्या जीवावर बेतू शकतं, त्यांचा जीव जाऊ शकतो. आणि जर काढा बदलला असेल तर मग नाही बाबाजी, सखू काढा नाही बदलणार. होय, हे तुम्हाला सांगतोय. आणि जर तिनं बदलला असेल असं आम्ही सिद्ध केलं तर मग काय करणार रे दिगू तू? तो काय करणार? बायकोच्या चुकांवर पांघरून घालण्या व्यतिरिक्त करूच काय शकतो तो? पण रमाई बाबाजी, सखू या बाबतीत कधीच चुकणार नाही, मला खात्री आहे. आणि जर तिच्या हातून चूक झालीच तर मी स्वतः तिला शिक्षा देईन. ए सखो, बोल, खरं खरं बोल, तूच काढा बदलला आहेस ना? चकू, तुला बोलता येत नाही, काही हरकत नाही, पण तू काढा बदलला नसशील तर दिगूच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेत असेल. तू डोक्यावर हात ठेवला नाहीस तर आम्ही समजू काढा तूच बदललाय. विठुऱ्या, मी काय करू रे? मला काही शिक्षा झाली तरी त्याची भीती नाही वाटत आहे मला. पण मठातून आणलेला काढा मी मामांजींना देत नाहीये. हे जर उघड झालं तर मी केलेल्या चांगल्या काढ्याऐवजी बाबाजींचा भयानक काढा पुन्हा सुरू होईल आणि मामांजींच्या जीवाला धोका होईल. मला मामांजींच्या जीवासाठी खोटी शपथ घ्यावी लागेल. काय करू मी? विठुऱ्या, आता तूच सांग. तू काढा बदलला नसशील तर दिगूच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेत असेल. आणि जर तिनं बदलला असेल असं आम्ही सिद्ध केलं तर मग काय करणार रे दिगू तू? मी स्वतः तिला शिक्षा देईन. सखू, अगं सखू, अगं सखू, रमाई, सखू ये. बस, सखू, रमाई, मी पाणी घेऊन आलो. ए सखो, उठ ग. सखो, ए सखो, उठ. काही झालेलं नाहीये तुला. उठ सखो. उठ. शपथ घ्यायची म्हटल्यावर बरोबर चक्कर आली का तुला? सखो, ए सखो, उठ. सखो, उगाच नाटकं करू नकोस हा. काही झालेलं नाहीये तुला. उठ. रमाई, यमुना ताई, काय चाललंय हे? अरे मी पाणी आणायला गेलो तेवढं काय सुरू केलंय तुम्ही? आणि रमाई, अगं जाग करणं आणि मारणं यात फरक असतो.
आणि यमुना ताई गुराला डोसावं तसं डोसतेस तू. मी डोसू का तुला? दाखवू कसं वाटतंय? मला कशाला? मी काय सखू सारखी नाटकं करतीये? नाही, सखू निखळ आहे. नाटक करण्याचं वय तरी आहे का तिचं? ही दयामाया आहे की नाही रे तुमच्यात? सखू वा दिगू वा, छान. लय जाग काळजी घेतो रे बायकोची. अशीच काळजी घे बर का, कारण आम्हाला आता खात्री पडलीये का तुझ्या बायकोच्या मनात चोर आहे. हा, काढा तिनेच बदललाय. हा, आणि आम्ही आता रितसर तपासणार आहोत. हा, तेव्हा काळजी घे तुझ्या बायकोची बाबा. तिला पुन्हा एकदा चक्कर येईल, तिच्या डोळ्यासमोर काळोखी येईल. काळजी घ्या तिची. का? कशाला कशाला तिला सांभाळायचं? दिगू, खबरदार जर तिची बाजू घेतलीच तर मी बाकी काहीही सहन करेन, पण माझ्या नवऱ्याच्या जीवाशी जर ही खेळत असेल ना तर ते मी अजिबात सहन करणार नाही. तुझ्या लक्षात येते ना मी काय बोलते? माझ्या नवऱ्याला जर काही झालं ना तर मी तुझा थांबा! थांबा. अरे सखू काय चोर गुन्हेगार आहे का? अशी वागणूक का देताय तुम्ही? आधी सिद्ध तरी होऊ दे की काळा बदलला गेलाय आणि तो सखूनेच बदललाय. उगा संशयावरून अशी अमानुष वागणूक का देताय? आणि मी बोललोय ना की सखूने जर काळा बदलला असेल तर तिला मी शिक्षा देईन. मग आधी सिद्ध तरी होऊ दे. सखूचा जीव बाबांसाठी किती तिळतिळ तुटतो हे सगळ्यांना माहितीये. मग सखू असं करणारच नाही असा विचार येत नाही का तुमच्या मनात? बस, समजा तुझ्यामुळे झालंय मनोरमे. तू लय लाड करून ठेवलेस याचे म्हणून शेफारलाय हा. ए, आता काय डोळे वटारून दाखवते त्याला? हा, जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. ओ दिगू शेठ, आता आम्ही खऱ्या खोट्याची परीक्षा करणारच. वय, आणि त्यात जर हे सिद्ध झालं की तुमच्या बायकोनं सखून तो काढा बदललाय तर मग आम्ही तुमच्या वडिलांना पंतांना आमच्या मठात घेऊन जाणार. कुणाचं बी ऐकणार नाही आम्ही, कुणाचं बी ऐकणार नाही आम्ही. पंतांना आमच्या मठात घेऊन जाणार, मठात घेऊन जाणार.